गुड आफ्टरनून मित्रांनो. झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण? आमचं पण झालं जेवण बघा. व्हिडिओ तर नाही टाकले, रील्स नाही केल्या आज. चला म्हणलं, आज पाऊस पण नाही एवढा, आज पाऊस लय कमी आहे. आणि पिल्लूची बघा मस्ती किती चालली प्रणवीची. प्रणवी खूप मस्ती करते बघा, कशी रागात आहे का. लगेच तिला राग येते, लगेच प्रणवीला लगेच राग येते. आणि काय सांगायचं तुम्हाला, संभव गेला शाळेत आताच, म्हणजे 12 वाजता गेला, 10 वाजता गेला होता क्लासला. तिथूनच मी गेले होते, जरा माझं काम होतं तिकडं, जरा बाहेर गेले होते. ये इकडं, इकडे ये, इथे लागलं बरं, इकडे बघा. ह्याची मस्ती कशी चालू आहे बघितलं का. ही माझी छोटी मुलगी. आणि मोठा गेला शाळेत, आहे 4थीला तो. म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ टाकावा. आणि स्टँड नाही, मोबाईलला हात दुखतात असे पकडून पकडून मोबाईल बघा. मस्ती करते. ओके, कसं आहे माहिती आहे का, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे बघा. अगं किती मस्ती. कुठे लागलं, कुठे लागलं, इथे इथे लागलं. त्याला बघा हिची मस्ती चालू आहे. हिला पहिले झोपायला येते बरं का. नाही झोपायचं नाही का, बरं ठीक आहे, नको झोपू मग. लागलं हे बघा, हिची हे बघा, बघितलं का. तर म्हणलं आपण बघा, आपण कसं आहे, आपण कुणासाठी किती काय केलं ना त्याची किंमत नसते बघा. कुणाला कोणी असू दे, मग किंमत नसते व जाणीव नाही. मी ना तुम्हाला सांगू का मित्रांनो, आजपर्यंत भरपूर केलं आहे सगळ्यांसाठी, भरपूर म्हणजे भरपूर. माझा मोठा मुलगा व्हायच्या अगोदरपासून भरपूर केलं. जा तू खेळ, जा इकडे आहे, इकडे इकडे नाही बघा, रुसून बसली बघितलं. काही असं एवढीशीच आहे, पण थोड्या गोष्टींवर रुसते बघा. एवढीशीच आहे, जरा पण तिला काय बोलायचं नाही काय नाही की थोड्या गोष्टींवर रुसून बसते. हिचं हे आमचं असलं आहे बरं का. तर सांगायचं असं की आजपर्यंत भरपूर सगळ्यांसाठी केले बरं का, सगळ्यांसाठी केले. नावं नको आता, पण सगळ्यांसाठी केलं आहे मी. पण जेव्हा मित्रांनो मला जेव्हा सगळ्यांची गरज आहे ना, तेव्हा सगळ्यांनी हातवरती केली नाहीत, असं झाले. पण माणसाने कसं, सावली दिलेल्या झाडाला आणि आधार दिलेल्या माणसाला कधीच विसरू नये. पण लोक लवकर विसरतात केलेले उपकार बरं का, लवकर विसरून जातात उपकार केलेले. मी म्हणत नाही माझ्या मी केलेल्याच्या उपकाराची जाणीव ठेवा म्हणून, पण माणूस लगेच विसरतो की ज्या माणसाने रस्ता दाखवला आहे, ज्या माणसाने चांगला मार्ग दाखवला आहे, त्या माणसाचं विसरून जातात. एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून एखाद्याला असं त्रास देऊन काय मिळणार आहे सांगा, काय मिळणार आहे. हां, मी म्हणत नाही मी केलेल्याची हे करायला पाहिजे म्हणून तुम्ही परतफेड करा, काही गरज नाही मला परतफेड. मी जे काय खाते त्या चटणी मीठ भाकर खाऊन मी माझ्या घरी सुखी आहे. कोणाच्या दरवाज्यात जात नाही मागायला, कुणाकडे 4 पैसे मागायला तर जात नाही ना, मुलाला घेऊन भीक तर मागत नाही ना. हां, मी माझं राहते व्यवस्थित. हां, पण आजकाल वेळेला माणसाला दिल्याची पण किंमत नाही बघा. स्वतःचं आपलं सगळं हे करून बाजूला सगळे ठेवून, सर्व भावना आकांक्षा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पण आपण ज्यांच्यासाठी करतो त्यांना किंमत नाही आहे ना. आणि आपण जर अरे ते द्यायचं घ्यायचं मरू द्या, पण 4 शब्द प्रेमाचे पण तुमचे नाही तर उपयोग काय आहे सांगा, काय उपयोग आहे. हां, एवढं करून पण तुमच्यासाठी तुम्हाला जाणीव नाही, म्हणजे फक्त दिलं घेतलं तर चांगलं का, आणि नाही दिलं की नाही चांगलं का, असं आहे का. दिल्या घेतल्याने असतं का सगळ्या गोष्टी. हां, आता मी तर तुम्हाला सगळ्या गोष्टींना सगळ्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी मदत करत आले. किती त्याला लोकांचं म्हणजे बऱ्याच जणांचं जीव वाचवले. 1 रुपया हातात नसताना पण ज्या कंडिशनमध्ये होते त्या कंडिशनमध्ये मी घेऊन गेले, एवढी माझ्यामध्ये हिंमत. आणि आज सांगते मित्रांनो, आज मी एवढे आजारी आहे तर माझ्यासाठी कोण नाही. काय उपयोग आहे सांगा असं कुणाचं, की पहिला मुलगा आजारी पडला, नंतर मुलगी आजारी पडली, मी आता आजारी पडली, मग आमच्यासाठी कोण नाही तर उपयोग काय आहे तुमचं. आणि मी
एकटी असून लढा घेत होती, एकटी असून बरं का, एकटी असून सुद्धा 1 रुपया हातात नसताना सुद्धा पुण्या ठिकाणी दवाखान्यापासून नाचवले. एवढी हिंमत आहे माझ्यामध्ये. 1 रुपया नसताना पण जीव वाचवलेत मी लोकांचे. असे किती जणांचे जीव वाचवलेत, पण त्यातली एकाला पण किंमत नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ बघत आले आतापर्यंत. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं माणसं मी पहिल्यांदाच बघितली हो माझ्या लाईफमध्ये. असं वाटायला लागलं की खरंच आता मला ठेच लागली की नाही का, माणसाला काय म्हणतात, दुधाने तोंड पोळलं ना की ताक पण माणसाने फुंकून पियावं. ते खरं आहे बघा. आपल्यासारखी सगळी माणसं नसतात मित्रांनो, बरं का. एवढं मोठ्या मनाची, दिलदार मनाची. आणि मी अशी आहे ना, मी बोलते एखादी गोष्ट फटकन, मला जी गोष्ट नाही पटत ना ती गोष्ट बोलते. पण माणूस किती आजारी असू दे, माणूस कुठल्या प्रसंगात असू दे, तिथं पण धावत जाते. माझ्या हातात 4 पैसे असू दे, घर नसू दे, तरी पण. आणि माझा व्यवहार असा क्लिअर आहे, मला कोण नाही पण म्हणत नाही, मी कोणाकडे 4 पैसे मागत पण नाही, आणि मी कोणाला द्या पण म्हणत नाही, पाठीमागे लागत पण नाही कोणाचे द्या म्हणून 4 पैसे, बरं का. बिलू गा बाळा, कधीच नाही कुणाकडे अपेक्षा केली. स्वतःच्या आई भावाकडं बापाकडं कुणाकच नाही आजपर्यंत 4 पैशाने अपेक्षा केली. की मला पण काहीतरी मन आहे, मला पण काहीतरी भावना आहे. हां, जसं मी तुमची इच्छा पूर्ण करते, जसं मी तुम्हाला कुठली गोष्ट लागते, तुम्ही कुठल्या गोष्टीत सुख आहे, तर सगळ्या काही करते. माझं पण काहीतरी असेल हो. मला हे आयुष्य पूर्ण नाही आहे. एकदाच भेटणार आहे, एकदाच जगायचं आहे मला. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, मला खरं सांगायचं तर मला जगू पण वाटत नाही. फक्त हे 2 मुलांसाठी मी जगते, नाही ते का. पण माणसाला किंमत नाही हो, माणसाला किंमत नाही की आपण जेव्हा आपल्यासाठी ज्या व्यक्तीने केलंय त्याची जरा तरी जाणीव ठेवावी. हां, झोप माणसाला किती असते रे. फक्त आयुष्यावर झोपायचंच आहे का. ज्या माणसाने तुमच्यासाठी, अरे जो माणूस आजारी होता, एवढा आजारी असायचा, त्याच्यासाठी आम्ही एक तुकडा पण मोडला नाहीये. तुकडा दिवसभर, माझा पोरगा पण दिवसभर वडापावच्या तुकडा, एक वडापाव राहायचा, तिकडे बिचारे काका द्यायचे वडापाव, त्याच्या ह्याच्यावर राहायचा. हां, दिवस रात्र ज्या माणसांसाठी आणि ज्या व्यक्तींसाठी आम्ही तडपडलोय, हां, त्या व्यक्तींनाच किंमत नाही आहे. आज मी एवढा दिवस आजारी आहे, 2-3 दिवस, त्याची किंमत नाही माझी कुणाला. मला एवढंच म्हणायचं आहे, लगेच विसरू नका रे केलेले उपकार. दुसरं कोणतरी भेटलं तुम्हाला चांगलं तर लगेच विसरायचं नाही की जे आपण पहिलं काय होतं काय नव्हतं हे कधी विसरायचं नाही माणसाने. कुणामुळे आपले चांगले दिवस आले, कुणामुळे नाही, हे कधीच विसरायचं नाही माणसाने. हां, एवढं लवकर माणूस विसरू शकतो कशासाठी? फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. हां, एवढा स्वार्थ आहे का? हां, दुसऱ्याचं वाटोळं केलं ना तर आपलं कधीच चांगलं होत नाही. आज माझं वाटोळं करून मी आज संघर्ष करेन नाही, मी संघर्षच करत आले. माझ्या आई वडिलांच्या घरापासून मी संघर्षच करत आले आत्तापर्यंत. मला कधीच सुखाचे दिवस माहीत नाही दादांनो, माहिती आहे का तुम्हाला? कधीच माहीत नाही सुखाचे दिवस. तरी पण मी दाखवते की मी खूप खुश आहे, मी खूप आनंदात आहे. कधीच सुखाचे दिवस माहीत नाही मला आत्तापर्यंत. पण तुम्ही 4 शब्द प्रेमाचे पण बोलू शकत नाही. आज मला कुणाचा आधार नसेल पण मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभी राहिली. हां, आणि तुम्हीच आज मला सगळ्यांनी एकटं सोडलं आहे. फक्त जगते ना, हे 2 मुलांसाठी जगत आले आतापर्यंत. भरपूर काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. हां, आणि समोरची व्यक्ती जर आली माझ्या दरवाजाने म्हटली ना की बाबा मला असं असं करायचं आहे, मी कुणाकडनं तरी 4 पैसे, माझ्याकडं नसले ना तर कुणाकडनं पण 4 पैसे काढून देते. पण जा बाबा दवाखान्यात जा, इकडं जा, तिकडं जा. आणि तुम्ही आज मी आजारी आहे तर माझी विचारपूस पण साधी नाही आणि काय पण नाही, जाणीव पण नाही. फोन करावं तर फोन उचलायचे नाहीत. हां, एवढी शून्य किंमत. आणि लोकांसमोर, जनतेसमोर मोठेपणा करायचा कशासाठी? आणि तो मोठेपणा दाखवायला मला थोडा पण वेळ लागणार नाही, मोठेपणा किती खोटेपणा त्याच्यामध्ये येते. हां, जेवढा मोठेपणा त्याच्यामध्ये किती खोटेपणा ना ते दाखवायला वेळ पण लागणार नाही. कोण कसं, कोण काय लायकीचं आहे, कोण नाही कुठल्या लायकीचा, मला वेळ पण लागणार नाही कोणाची लायकी काढायला. ज्याने माझ्या आयुष्यात तमाशा केलाय ना, मी त्यांच्या आयुष्यात तमाशा करायला थोडा वेळ पण लागणार नाही मला.
मी आता सोशल मीडियाला सांगेन कोण कसं आहे कोण कसं आहे नाही ते. माझी नाही असं तर असं माझं सगळं संपलंच आहे. पण ज्यांनी कोणी माझ्या आयुष्यात तमाशा केला ना त्यांच्या आयुष्यात पण तमाशा केला. किती टेन्शन सहन करायचे, किती टेन्शन सहन करायचे मी. हां, सगळ्या गोष्टीचं टेन्शन सहन करायचे का मी? हां, मला एक सगळ्या गोष्टीचं हौस आहे का? बस खाली बस खाली बस शांत बस खाली बस ना. सोन्यासारखी लेकर आहे बरं का? नाही का? मस्ती करू नको, तुला लय राग येतो. तू खाली बस जा, खाली बस जा, उठ. बघा ही अजिबात ऐकत नाही. बघितलं, ही अशी मस्ती चालू आहे नाही का? जा खाली बस जा खाली बस. ही आहे 14 महिन्याची बरं का? सगळं समजतं तिला सगळं. जा 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 आपल्या जरा सगळं मामांजवळ मावशांजवळ बोलते मी. जा जा. ते बघ ते बूट कुठं गेला तुझं, बघ कुठं टाकलं. जा आणून ठेव इकडे स्टँडवर. उठ जा पटकन, कोणतरी घेऊन जाईल. जा पटकन. ते बघा तिला म्हटलं ते जाऊ तिथं बाहेर बूट आहे. जा बूट आणते बघ, ते बुटा बघ कोणतरी घेऊन जाईल नाही तर. जा ते घेऊन चालला बाबा. चला बघ तेव्हा नेऊ नको रे, माझ्या पिलूचं बुट आहे ना, घेऊन जाऊ नको. ते बघ ते बुटा घेऊन चालला. चाकी एवढी मस्ती नाही चालली. बरं एक मम्माचं होम मागायचं. हां बरं जा आता जा. बस जा जा की आता जा की जा. व्हिडिओ काढते मी. जा मी म्हणते नाही का, असं कुणाच्या वाटेला दुःख येऊ नये बाबा खरं. आणि आम्ही तर बघा, आम्ही तर कुणाला अडचणीला आम्ही तर कधी फोन पण बंद करून ठेवला नाही. आम्ही तर कधी फोन पण बंद केला नाही आणि काय पण नाही, कधीच नाही. हां, कधी आतापर्यंत बाबा ह्या माणसाने किंवा ह्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला म्हणून फोन स्विच ऑफ करून ठेवला आहे, बंद करून ठेवला आहे, काही उचलायचं नाही. आपलं ही साधून झालं की नाही का. हां, असं आत्तापर्यंत आम्ही केलं नाही आहे. आपली वेळ झाली संपली की दुसऱ्याचा फोन नाही उचलायचा. ही व्यक्ती मी पहिल्यांदाच बघितली बाबा. आणि मी अशी एवढे व्यक्ती घाणेरडी बघितले ना, तुम्हाला मी जरा सांगू, एवढे व्यक्ती घाणेरडी बघितले ना खरंच की अरे तुम्हाला सांगू पण शकत नाही. ज्या व्यक्तीला एवढी गरज होती ना पैशांची, स्वतःचे दागिने ठेवून त्या व्यक्तीला पैसे काढून दिलेत मी स्वतःच्या. आणि आज 2 वर्ष झाली तर त्या व्यक्तीने माझे पैसे फेडणार नाही आहेत ना. जाणीव पाहिजे ना माणसाला. सोन्याचं दागिने ठेवलं 3 तोळ्याचं, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर, पण त्याची किंमत नाही आहे. हां, आणि उलट आमच्यावरतीच रुबाब दाखवतोय. हां, आम्हीच त्यांचे देणेकरी असं दाखवतोय. कोण थांबणार आहे सांगा? आज 1 रुपयाला कोण थांबत नाही. आणि जेव्हा त्याला गरज होती तेव्हा मी पटकन काढून दिले, गळ्यातला दागिना काढून दिले 3 तोळ्याचा सोन्याचा. आणि मी आज बघा खोटं घालून मिरवते. मला खोटं घालून मिरवते याचं काही नाही वाटत आहे, पण जाणीव पाहिजे बाबा. आज मंगळसूत्र कोणीच काढून देत नसतो, पण कुठली तरी परिस्थिती होती, कुठली तरी वेळ होती म्हणून मी मंगळसूत्राची पण जाणीव न करता मी पटकन गळ्यातलं काढून दिला. त्याची जाणीव पाहिजे ना त्या व्यक्तीला. हां, काय केलं नसेल, काय केलं नसेल त्या व्यक्तींसाठी, त्या लोकांसाठी, पण त्या लोकांनी कोणीच किंमत ठेवली नाही. ते बहीण असू दे, भाऊ असू दे, अगर इतर कोण असू दे, कोणीच माझी जाणीव किंवा कोणी माझी किंमत ठेवली नाही. मी देत होती तोपर्यंत त्यांना चांगले वाटत होते, आणि जेव्हा द्यायचं सगळं बंद केलं मित्रांनो तेव्हा मी वाईट झाली सगळ्यांजवळ. तेव्हा माझा मुलगा पण नव्हता, मी द्यायचं बंद केलं सगळं. मी सगळे देत होते आणि माझा मुलगा झाला. माझ्या मुलाला पहिल्यांदाच माझ्या मुलाला पुण्याला स्टार हॉस्पिटलला, माझा शिजर झाला इकडं आणि माझा मुलगा पुण्याला स्टार हॉस्पिटलला होता ICU मध्ये.
त्याला जेवढे पैसे लागले 2 दिवसाच्या ICU मध्ये असल्यावर तुम्ही विचार करा. 4-8 दिवस ICU मध्ये होता मुलगा माझा, 1 दिवसाचा मुलगा, कावीळ झाली होती म्हणून. हां, आणि मी माझ्या मुलाला पण कावीळ झाली ते पण आहे, त्याला बालदामा पण सांगितलं त्याच्यामध्ये, आणि त्या रिपोर्टमध्ये बालदामा पण जन्मताच त्याला बालदामा सांगितलं. त्याला आत्तापर्यंत 9 वर्षाचं आत्तापर्यंत मी नुसतं औषधं एवढ्या गोळ्या एवढंही केलं आहे. तुम्हाला काय सांगू, तुम्हाला दाखवीन नंतरच्या ब्लॉकमध्ये. मशीन पण आणले मी घरी वापायची. कुठनं त्या मुलाला फिरवलं, कुठनं व्यवस्थित हे केले मी मुलाला. कोणी नव्हतं माझ्याबरोबर, फक्त मी होती. मी त्याची आई, मी जोपर्यंत त्याची आई जी म्हणते तोपर्यंत त्यानं माझ्या मुलाला मी काहीच कमी पडून देणार नाही. कुणाची पण धुणी भांडी करेन, पण त्यांना जगणे. मी नाही कुणाची ही मागितली की बाबा मदत मागितली की मला मदत द्या म्हणून, माझा मुलगा असा आहे किंवा मी नाही आजारी आहे. मी पण 2दा मरणाच्या दरवाज्यातनं परत आले. मरता माझ्या डॉक्टर माझे रिपोर्ट बघून पण सांगितले तू जगणार नाही आहेस म्हणून. पण आम्ही नाही कुणाकडे गेले 4 पैसे मागायला. आणि मला दुसऱ्याचं हे बघवलं नाही. मी लगेच पटकन माझं मंगळसूत्र काढून दिला. पण त्या व्यक्तीने आज 2 वर्ष आली माझे मंगळसूत्र अजून सोडवतोय. विचार करा, त्या व्यक्तीला एवढं वाटा पाहिजे होतं. 2 महिन्यासाठी मंगळसूत्र घेतलेलं, आज 2 वर्ष झाले त्यांनी मला पैसे माझे हे केले नाही, सोनाराकडे ठेवलेलं आहे. हां, आणि ते सगळं करायचं. एक फोन केला तर एक फोन उचलायचं नाही, उलटं बोलायचं, फोन स्विच ऑफ करायचं. ही कुठली पद्धत आली सांगा बरं? ही कुठली पद्धत आली? हां, ही कुठली पद्धत आली? आपण एक चांगल्या ह्याच्यावरती जातो नाही का, की आपल्याला जाऊ दे, आज त्याच्या वेळ येऊ द्या, आपल्यावर पण येऊ शकते कधी पण. हां, मी आज संघर्ष करते, मी सगळ्या गोष्टीत जाते. पण ज्यांनी माझे हे हाल केलेत ना, त्यांचे हाल हे होणारच आहेत. आज नाही उद्या होणारच. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचे फळ मिळतातच. आज मी संघर्ष केले, माझे उद्या दिवस चांगले आहेत. पण तुला आज दुसऱ्यांचं आयुष्य ठेवून तुला तर मजा वाटते ना, तुझं बघ आयुष्य काय होणार आहे ते मी सांगू शकणार ना, तुझ्या अवस्था काय होईल ते. चला मित्रांनो, बाय बाय, भेटू परत आपण. एवढं टेन्शन आहे ना तुम्हाला सांगू का, मी आहे म्हणून मी जगते. कुणासाठी जगते? ह्या लहान मुलगी ह्या मुलीला अजून काहीच कळत नाही, 14 महिन्याची आहे. तिला काहीच एवढ्या अक्कल नाही. आता मी इथं राहते, इथं पण भाड्याच्या घरात राहते बघा, भाड्याच्याच घरी राहते, स्वतःचं नाही आहे. म्हणून म्हटलं चला, म्हटलं चॅनलवरती आपलं यूट्यूबला तरी व्हिडिओ टाकून आपलं मुलांसाठी तरी काहीतरी हे करा. लोकांना ते पण बघवत नाही आहे, माझं ते पण बघवत नाही. पण तुमच्या दरवाज्यातून तरी येत नाही ना मी मुलांना घेऊन. मी कष्टाने करते, मी कष्टाने खाते ना. हां, तुमचं कोणाचं ह्याच्यात नाही ना काय, की तुमच्या दरवाज्यात तरी मुलांना टाकलं नाही ना अजून. आतापर्यंत जेवढं काय होते ना मित्रांनो, तेवढं मी करत आले. मला पण राहता येतो व्यवस्थित, मला पण माझी एन्जॉय करता येतं. मी पण पाहिजे तसं राहिले असते, वेगवेगळे ड्रेस घातले असते, वेगवेगळ्या साड्या घेतल्या असत्या. पण मी असं विचार करते, मी मस्त एन्जॉय करेन. पण उद्या माझ्या पोरांना पण, जी 2 मुलांना जन्माला जाते त्या मुलांना पण अंग झाकायला पाहिजे की नको, स्वतःचा विचार करू का मी. 4 पैसे आले तरी मी स्वतःचं मन मारते, पण मुलांसाठी जगते. मुलांची त्यांची हौस सगळी पूर्ण करते, त्यांना सगळं देत असते, सगळ्या गोष्टी. आणि ही तर आता हिला सगळं समजतं आहे. कुठे गेले तरी बोट दाखवते, मम्मा हे दे, मम्मा ते दे, मम्मा ते दे. हां, मग अशी माहिती आहे का तुम्हाला, दवाखान्यात अक्षरशः मी 2 तास बसले, 2 तास तिथनं फोन लावते. पण ज्या व्यक्तीने एक फोन पण उचलला नाही. हां, मुद्दामून फोन स्विच ऑफ करून ठेवला, फ्लॅट मोडवर टाकला, म्हणजे एरोप्लेनवर टाकून दिला. हां, म्हणजे एवढी माणसाची किंमत केली तुम्ही लोकांनी. उद्या तुम्हाला जर गरज लागली तर तुम्हाला आज वाटते आज आम्हाला गरज लागेल, उद्या आम्हाला गरज. माणसाला कधी कुठली गरज लागेल सांगता येत नाही, कधी माणसाचे कुठले दिवस येतील सांगता येत नाही. हां, आम्ही नाही असं कुणाच्या पडती वेळ बघितली, लगेच गेलो आहे पळत. आणि मी तर आतापर्यंत सगळ्यांनाच मदत करत आले, सगळ्यांचं करत आले आतापर्यंत. ज्यांचं केलं त्यांची नाव पण घेऊ वाटत नाही मित्रांनो मला तर. आणि मी कुणासाठी केलं नाही हे मला काढायचं पण नाही. पण मला एवढं त्यांनी त्रास दिली ना, त्यांचंच करायचं, परत न काय घेता पिता नाही, त्यांचं खाता पिता त्यांनीच मला त्रास द्यायचा. कशासाठी? 4 शब्द प्रेमाचे नाही, 4 कसलं सुख नाही का मला देण्यात, 4 पैशांचा आधार नाही. हां, आणि त्यांचंच मी घेऊ का तुम्ही सांगा.
उलटच आम्ही घ्यायचं का त्यांच्या सगळ्या गोष्टी. चला तर खूप टेन्शनमध्ये आहे मी. चला बाय.